राज्यातल्या बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम नियुक्त आहेत। यासह इतरही काही प्रकरणात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, पण या नियुक्तीला न्यायालयात आव्हान देत रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती, ज्याचं कारण होतं त्यांची राज्यसभेवर झालेली नियुक्ती। वकील उज्ज्वल निकम यांना भाजपनं राज्यसभा सदस्य बनवलं। खासदार झालेल्या निकमांना विशेष सरकारी वकील म्हणून काम करता येणार नाही असं म्हणत त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारा अर्जच न्यायालयात दाखल झाला। यावर अकोला सत्र न्यायालयानं निकाल दिलाय। निकम यांच्या नेमणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा हा अर्ज 16 सप्टेंबर रोजी अकोला सत्र न्यायालयानं फेटाळून लावलाय। विशेष सरकारी वकील हे पद केवळ कंत्राटी आणि विशिष्ट प्रकरणापुरतं असल्यानं खासदार उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून केलेली नेमणूक वैध असल्याचा निर्णय सत्र न्यायालयानं दिलाय। समाजसेवी किसनराव हुंडीवाले यांची धर्मादाय आयुक्त कार्यालयात आरोपी विक्रम गावंडे, श्रीराम गावंडे, रणजित गावंडे यांच्यासह इतर आरोपींनी निर्घृण हत्या केली। या प्रकरणात आरोपींचे वकील ॲडव्होकेट सत्यनारायण जोशी यांनी दाखल केलेल्या अर्जात म्हटलं होतं की ॲडव्होकेट निकम हे राज्यसभेचे नामनिर्देशित सदस्य आहेत, तरीही राज्य सरकारने त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे। हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 102(1) अ च्या विरोधात असून एकाच वेळी दोन्ही पदं धारण करता येत नाहीत असा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता। सत्र न्यायाधीश SP काचरे यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली। खुद्द विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील ही ठराविक खटल्यापुरती व्यावसायिक नेमणूक आहे। सरकार आणि विशेष सरकारी वकील यांच्यात मास्टर सर्वंट असं नातं नसतं, दिला जाणारा मोबदला हा फक्त व्यावसायिक शुल्क असतो असा युक्तिवाद केला। त्यानंतर सत्र न्यायाधीश SP काचरे यांनी सुनावलेल्या आदेशात 6 सप्टेंबर 2019 रोजीची नियुक्ती अधिसूचना आणि महाराष्ट्र लॉ ऑफिसर्स रूल्स 1984 चा संदर्भ दिला। सर्वोच्च न्यायालयाच्या उत्तर प्रदेश विरुद्ध जोहरीमल या 2004 च्या निकालाचा दाखला दिला आणि स्पष्ट केलं की विशेष सरकारी वकील हे स्वतंत्र कायदेपंडित असून सरकारी सेवक नाहीत। त्यामुळे आरोपींकडून दाखल अर्ज निराधार असल्याचं सांगत तो फेटाळून लावण्यात आला। त्यामुळे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक वैध राहणार आहे, तसा निकालच न्यायालयाने दिलाय।